लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीलाच पाहत असतो की पार्थने आता काव्यासाठी 4 ड्रेस बाहेर काढलेले असतात. काव्या त्याला पाहते तेव्हा मात्र तिला गेल्या वर्षी जो काही प्रकार झाला होता ते सगळं काही आठवतं. कारण की गेल्या वर्षी तिने तो ड्रेस घातला होता आणि ते पार्थवरचं संकट स्वतःच्या अंगावर घेतलं होतं. आता काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. काव्या त्या ड्रेसकडे एकटक पाहत असते तेव्हा पार्थच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. पार्थ परदेशीन तो ड्रेस उचलतो आणि काव्याला म्हणत असतो, सॉरी काव्या, माझ्या लक्षात नाही आलं हा ड्रेस या ड्रेसमध्ये कसा आला, मी ठेवून देतो, तुम्ही विचार करू नका, असे ते पार्थ म्हणत असतो. दुसऱ्या बाजूला जी काही रम्या असते ती वसूला म्हणत असते, बॉम्ब सापडला. वसू म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं तुला? अगं म्हणजे तू विचार कर, जर काव्याला हे कळलं की तिच्या बहिणीने तिच्यासाठी एवढा मोठा त्याग केला मग काय होईल? त्यावर वसू म्हणत असते, अगं तिला किती गिल्ट वाटेल. लगेच इकडनं रम्या म्हणत असते, आणि त्या गिल्टमुळेच ती अभ्यास करणार नाही, तिचं लक्ष अभ्यासात लागणार नाही आणि मग काय होणार माहिती आहे ना आपल्याला. असं म्हणूनच आता ह्या दोघी जोरजोरात हसायला सुरुवात करत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र काव्याला टेन्शन आलेलं असतं. काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ तुम्हाला गुरुजींचा संकेत आठवतोय ना? काय म्हटले होते गुरुजी? 16 ऑगस्ट हा 16 डिसेंबरसारखाच वादळी असणार आहे. या सर्व गोष्टीचा काय अर्थ असेल? तो अर्थ काही असो, पण मी एक सांगू का पार्थ तुम्हाला, मला ही मेनची परीक्षा काही करून द्यायची. या सर्व गोष्टीसाठी मी किती मेहनत केली तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे ना. त्यामुळे मला हे सर्व काही अजिबातच होऊन द्यायचं नाही. माझी मेनची परीक्षा मला यावर्षी द्यायचीच आहे, असंही ते काव्या रडतच म्हणत असते. पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही शांत व्हा बरं, अजिबात काळजी करू नका, मी सांगतो ना तुम्हाला, मी शब्द देतो, ही काव्या पार्थ देशमुख यावर्षी पेपर देणारच आणि पाससुद्धा होणार, असं म्हणूनच आता तिला जवळ घेऊन शांत करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या असते ती वसूला म्हणत असते, आई तुला आठवतंय का गुरुजींनी काय भाकीत केलेलं आहे की 16 ऑगस्ट हा 16 डिसेंबरसारखाच वादळी असणार आहे, असं म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, आणि ते वादळी वारे आदल्या रात्रीपासून सुरू होणार आहे. इकडनं रम्या म्हणत असते, मला आत्ता गुरुजींच्या शब्दांचा अर्थ कळतोय. गुरुजी जे काही म्हटले ते अगदी खरं होणार आहे आणि त्याच वादळी वाऱ्यामुळे खरं तर ही काव्या मेनची परीक्षा देऊ शकणार नाही. हा तुला रम्या शितोळे हिचा शब्द आहे बघा आई, असंही ते म्हटल्याबरोबर इकडनं वसू म्हणत असते, शंकाच नाही गं, आता सगळं काही होणार आहे आपल्या मनासारखंच आहे, पण हा बॉम्ब फोडायचा तरी कधी? असं म्हटल्याबरोबर रम्या म्हणत, आज रात्रीच आपल्याला 16 डिसेंबरसारखा धमाका घडून आणायचा आहे. नंदिनी तू वाटच बघ, उद्या नेमकं काय होतंय, असंही ते रम्या रागातच म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आर्या असते ती आता हळूहळू शुद्धीवर यायला लागलेली असते. तिचं डोकं जड झालेलं असतं, तिला काही कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. इकडे तिकडे पाहते तर काय, सगळीकडे पसारा झालेला असतो, सगळ्या घरात पेपर झालेले असतात. तेव्हा मात्र रात्रीचा सगळा काही सीन घडल्याला तिला आठवत असतो. ती घाबरलेली, आता ती धावतच बेडरूममध्ये जाते. बेडरूममध्ये गेल्याबरोबर समोरचं दृश्य पाहून तिला धक्काच बसतो, कारण की सगळीकडे तिच्या त्या फाईल्स असतात, पेपर्स असतात, कपडे झालेले असतात. त्या कपड्याच्या मागेच खरं ती लिगल डॉक्युमेंटची फाईल असते. ती बघायला जाते तर काय, ती फाईल गायब झालेली असते. ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, त्या मुलीने तर ती फाईल नेली नसेल ना, पण त्याचा फायदा तिला काय असेल, तिला काय भेटणार असेल? मी काय करून बसले, मी ते पेपर चोरायला नको होते, माझी फाईल घेऊन गेली आणि ते पेपरसुद्धा ती पोरगी घेऊन गेली. आता काय करू? हे जर जन्मजय आणि नंदिनीला कळलं तर ते मला सोडणार नाहीत. आता काय करू मी, सगळं संपलं, असं म्हणूनच आर्या इथे रडायला सुरुवात करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आवरावर करत, कारण जीवाने हा सगळा काही पसारा करून ठेवलेला असतो आणि तेच आवरण्याचं काम नंदिनी करत असते. तेव्हा मात्र तिच्या हातात ती लिगल डॉक्युमेंटची फाईल आलेली असते. जेव्हा तिच्या फाईल हातात येते तेव्हा तिला ते आर्याचं वागणं आठवतं. जेव्हा मी तिला म्हटलं होतं की तू काव्याच्या रूममध्ये वॉशरूमला जा, मात्र ती गेलेली असते, ती म्हणजे आमच्या रूममध्ये, म्हणजेच नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये. मात्र तिचं वागणं, तिचं ते खोटं बोलणं आणि नंतर मी फाईल चेक करणं, त्या दिवशी आईने आवाज दिला त्यामुळे मला फाईल काही चेक करता आली नाही, पण आता करू का, असं ती मनाशीच बोलते. आणि आता फाईल उघडून आतमधले पेपर पाहत असते तर काय, सगळी फाईल रिकामी झालेली असते. तिला कळत नसतं नेमकं हे काय चाललंय, डॉक्युमेंट कुठे गायब झाले असतील, मी चुकून दुसरीकडे ठेवले असतील का, असा विचार करूनच आता बाकीच्या फाईलसुद्धा ती चेक करते. काही केल्या कुठेही तिला ते पेपर भेटत नसतात. ती फार घाबरलेली असते, तिला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. आता ती पडदेशीन घाबरतच आता जीवाला आवाज देते. आता जीवाच्या नावाने ती जोरजोरात वरडत असते. जीवासुद्धा धावतच आलेला असतो, काय झालं नंदिनी, एवढी का ओरडतेस? तेव्हा नंदिनी पडदेशीन दरवाजा बंद करून घेते आणि जीवाला म्हणत असते, जीवा या फाईलमधले सगळे लिगल डॉक्युमेंट गायब झालेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर तर
जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणत असतो, काय बोलतेस नंदिनी? नंदिनी म्हणत असते, अहो खरंच, मी खरंच बोलते, तुम्ही बघा. असं म्हटल्याबरोबर जीवा ती फाईल उघडून पाहत असतो. जेव्हा तो ती रिकामी झालेली फाईल पाहतो तेव्हा मात्र त्यालासुद्धा जोराचा धक्का बसलेला असतो. जीवा म्हणत असतो, हे सगळं काही कसं होऊ शकतं? पण नंदिनी, तू विसरलीस का? तू दुसरीकडे ठेवली असतील डॉक्युमेंट. नंदिनी म्हणत असते, नाही हो जीवा, मी दुसरीकडे अजिबातच ठेवले नाहीत. आणि काव्याच्या डोहाळ्या जेवणापर्यंत ही फाईल कपाटात होती आणि असंही मी घराच्या बाहेर गेले नाही आणि कपाटाला आपण लॉक लावतोय. मग हे सगळं काही कसं होऊ शकतं आणि कोण करू शकतं? त्यावर जीवा म्हणत असतो, मला काय वाटते माहिती का, हे सगळं काही आपल्या घरात फक्त रम्या आणि वसूच करू शकतात. नंदिनी म्हणत असते, मला नाही वाटत जीवा, कारण की रम्या आणि वसूने जर हे केलं असतं तर इतक्या दिवस ते अजिबातच शांत बसल्या नसत्या. मला तर हे सगळं काही फक्त आर्याने केलंय असं वाटतंय. इकडनं जीवा म्हणत असतो, नंदिनी तू असं कसं काय बोलू शकते? मला नाही वाटत हे सगळं काही आर्या करू शकते म्हणून. एवढा मोठा आरोप तिच्यावर लावण्याआधी जरा विचार तरी कर ना. नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला नाही माहिती आर्या कशी आहे तर. अहो त्या दिवशी तिच्या वागण्यावरूनच मला संशय आला होता, पण तरीसुद्धा मी लक्ष नाही दिलं. पण तुम्हाला एक सांगू का, त्या दिवशी मी तिला म्हटलं, आमच्या रूममध्ये न जाता तू काव्याच्या रूममध्ये जा, वरती पायऱ्या चढून कशाला जातेस? पण नाही, ती आपल्याच रूममध्ये गेली आणि तिला विचारलं तर तिने कारण काय सांगितलं माहिती आहे, की काव्याच्या बाथरूमचा फ्लॅश खराब झालाय. त्यावर इकडनं जीवा म्हणत असतो, कारण तर दिलं ना तिने, मग असेल खरं. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो जीवा, मी त्या दिवशीच काव्याच्या रूममध्ये तिला साडी देण्यासाठी गेली आणि जस्ट ती वॉशरूममधून बाहेर निघत होती तेव्हाच तिला विचारलं, काय गं झाला का फ्लॅश नीट? त्यावर ती म्हटली की अगं खराबच कुठं झाला होता. मग याचा अर्थ काय असेल सांगा? ती आर्या सपशेल खोटं बोलली आणि आपल्या रूममध्ये आली. तिला खरं तर वॉशरूमला जायचंच नव्हतं, तिला ही फाईल चोरायची होती, यामधले पेपर चोरायचे होते. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला कळतंय का, तू केवढा मोठा आरोप लावतेस तिच्यावर आणि हे जर खोटं निघलं तर किती राडा होईल तुला चांगलंच माहिती आहे. नंदिनी म्हणत असते, मला ह्या सर्व गोष्टी चांगल्याच माहिती आहे जीवा. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता तिला कॉल करा आणि तिला म्हणा की आपण दोघीही तिच्या घरी येतो आणि ती जर नाही म्हटली तर मग आपण लगेच फाईल शोधायला घेऊया. जीवा म्हणत असतो, अरे नंदिनी काय करतेस तू? नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला कळतंय का किती डेंजरस आहे म्हणून? अहो आपलं बाळ तिच्या पोटात आहे हा शेवटचा पुरावा आहे आपल्याकडे आणि तो जर पुरावा गायब झाला तर मग आपण कशावरनं सिद्ध करणार आहोत की ते आर्याच्या पोटातलं बाळ आपलं आहे? असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, थांब मी कॉल करतो. असं म्हणून आता जीवा आर्याला कॉल करतो. आता आर्याने तर कॉल उचललेला असतो, मात्र ती ऑपरेशन थिएटरमध्ये आहे आणि बिझी आहे असं म्हणून तिने कॉल ठेवलेला असतो. इकडे नंदिनी म्हणत असते, आता काय करायचं? आता खरं तर हे दोघेही तिच्या घरी जाणार आहेत. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही माननी असते ती दिवा लावत असते. बाहेर मात्र जोराचा पाऊस येत असतो, विजा चमकत असतात आणि इकडे माननीचा जीव जास्तच घाबरत असतो, कारण की तिला आज फार भीती वाटत असते. काहीतरी घडणार आहे असं सतत मनात वाटत असतं. तितक्यातच इकडनं विक्रम येतात, पप्पांचा नमस्कार वगैरे घेत असतात. आता माननीकडे पाहतात तर माननी खूप टेन्शनमध्ये असते. विक्रम म्हणत असतात, काय झालं माननी, एवढी टेन्शनमध्ये का आलीस तू? काय विचार करतेस? त्यावर माननी म्हणत असते, अहो बघा ना, बाहेर किती जोराचा पाऊस येतोय आणि विजासुद्धा चमकत आहेत. आणि विक्रम म्हणत असतात, आणि काय, तुम्हाला गुरुजींचं बोलणं नाही आठवत का? गुरुजी काय म्हटले? 16 ऑगस्ट हा 16 डिसेंबरसारखाच वादळी असणार आहे आणि ते वादळी वारे बहुधा आदल्या रात्रीपासूनच सुरू होणार आणि ती रात्र म्हणजे आजचीच रात्र आहे. आणि बघितलं ना, बाहेर किती जोराचा पाऊस येतोय, विजा चमकतात. अशा वातावरणात ना मला तर फार भीती वाटते. काही होणार तर नाही ना विक्रम? असं म्हटल्याबरोबर आता विक्रम म्हणत असतात, काही नाही होणार माननीय, शांत हो, काही नाही होणार. असं म्हणून आता माननीला विक्रम शांत करतात आणि जवळ घेत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि जीवा गेलेले असतात, ते म्हणजे आर्याच्या घरी. आता हे दोघीही तिच्याकडे रागानेच पाहत असतात. तेव्हा आर्या म्हणत असते, काय झालंय, तुम्ही असे का बघताय माझ्याकडे, काही झालंय का? त्यावरनं नंदिनी म्हणत असते, आर्या तुला आठवतंय आपण जेव्हा सरोगशी केली तेव्हा डॉक्युमेंटची फाईल लिगल डॉक्युमेंट बनवून घेतले होते आणि ती फाईल तुझ्याकडे एक आणि आमच्याकडे एक आहे, पण आमच्या फाईलमधले सगळे पेपर गायब झालेत. असं म्हटल्याबरोबर इकडनं आर्याला तर टेन्शन आलेलं असतं. नंदिनी म्हणत असते, एनी बाय चान्स तू ते घेऊन तर नाही ना गेली? असं म्हटल्याबरोबर ही आर्या तिच्याकडे रागानेच पाहत असते. इकडनं जीवासुद्धा म्हणत असतो, आर्या काय बोलते नंदिनी? अगं म्हणजे तू चुकून घेऊन गेली असशील किंवा ठरवून, काही असू दे, खरं बोल आर्या, म्हणजे आम्ही तुला काही म्हणणार नाही. असं म्हटल्याबरोबर ही आर्या चिडण्याचं नाटक करत असते. काय बोलताय तुम्ही दोघे, आणि मी तुमची फाईल कशाला चोरू? असं म्हणून त्यांच्याकडे पाठ करूनच उभा राहते. इकडनं नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे,
आमची फाईल तू चोरली नाहीस हे मी मान्य करते, मग तुझी फाईल दाखव असं म्हटल्यानंतर ह्या आर्याला तर टेन्शनच आलेलं. आता इथे फ्लॅशबॅकमध्ये जीवा नंदिनीचं बोलणं दाखवलेलं आहे. जीवा म्हणत असतो, नंदिनी मी तुला सांगतोय ना, ती आपल्याला अजिबातच डॉक्युमेंट दाखवणार नाही आणि ती तिच्या घरात कसं काय शोधून देईल आपल्याला. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, तिने जर ते डॉक्युमेंट चोरले असतील तर याचा अर्थ एवढाच होऊ शकतो की तिला आपलं बाळ द्यायचं नाही आणि तिला जर आपलं बाळ द्यायचं नसेल तर ती आपल्या डॉक्युमेंटसोबतच तिची फाईलसुद्धा गायब करेल असं म्हटलेले असतात आणि त्यामुळेच त्या फाईलबद्दल ते तिला विचारत असतात. जीवा म्हणत असतो, काय म्हणते नंदिनी, तुला ऐकायला येतंय का आर्या. त्यावर आर्या म्हणत असते, असेल कुठेतरी, असेल मी शोधते असं म्हटल्याबरोबर नंदिनी तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते, असेल म्हणजे काय बोलतेस तू, अगं एवढी महत्त्वाची फाईल असेल कसं काय म्हणतेस, अगं आमच्याकडे फाईल आम्ही इतकी सांभाळून ठेवून सुद्धा ती गायब झाली. अरे एक काम करू, आपण ती फाईल शोधूया असं म्हटल्याबरोबर ही आर्या घाबरते आणि म्हणत असते, अगं नंदिनी आज मी खूप थकली आहे, मी उद्या शोधून देते ना तुम्हाला असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, उद्या कशाला, आणि तू थकलीस ना तू बस, आम्ही दोघे शोधतो, तू कशाला टेन्शन घेतेस असं म्हटल्यानंतर हे आर्याला तर काय करावं कळतच नसतं. त्या दोघांना पुरेपूर ती थांबवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र काही केल्या हे थांबत नसतात. आता जीवा हॉलमध्ये सगळीकडे ती फाईल शोधत असतो आणि इकडे जी काही नंदिनी असते ती बेडरूममध्ये गेलेली आणि तिच्याच मागे ही आर्या सुद्धा आलेली असते. नंदिनी सगळ्या फाईल काढत असते आणि ते चेक करत असते. इकडनं आर्या म्हणत असते, अगं नंदिनी त्या हॉस्पिटलच्या फाईलत महत्त्वाच्यात माझ्या, तू असं काय करतेस, तुला ती फाईल नाही भेटणार या घरात, तू असं काय करतेस. मात्र नंदिनी काही केल्या ऐकायला तयार नसते. नंदिनी चिडलेली असते, नंदिनी ती शोधतच असते आणि इकडे आर्या तिला थांबवण्याचं काम करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती आता इथे अभ्यास करत असते. तितक्यातच इकडनं पार्थ आलेला असतो. पार्थ काव्याकडे पाहतो आणि परत खाली मान घालून परत वापस निघून जातो. काव्या त्याच्याकडे पाहत असते, नेमकं ह्यांचं काय चाललंय. आता पार्थ परत थांबतो आणि परत काव्याजवळ जातो आणि परत रिटर्न फिरतो, त्याला काहीतरी बोलायचं असते. काव्या म्हणत असते, काय चाललंय पार्थ तुमचं. पार्थ म्हणतो असतो, काव्या खरं तर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला सीन दाखवलेला आहे. इकडे जीवा सगळीकडे शोधून बसलेला असतो. तो आता बेडरूममध्ये गेलेला असतो. बेडरूममध्ये गेल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला भेटली का फाईल. जीवा म्हणत असतो, नाही भेटली. इथे आहे का. नंदिनी म्हणत असते, नाही इथे सुद्धा नाही. आर्या मला खरं खरं सांग, तू हे सगळं काही मुद्दाम केलंस ना, तू फाईल गायब केलीस ना. आर्या म्हणत असते, नाही माझ्यावर विश्वास ठेवा, मी फाईल नाही गायब केली. दोघांना मात्र अजिबातच विश्वास नसतो. आर्या म्हणत असते, ती फाईल मी या हॉस्पिटलच्या लॉकरमध्ये ठेवली असेल, उद्या शोधून देते ना मी. नंदिनी म्हणत असते, अजिबातच नाही, तू आत्ताच चल आणि आत्ताच आम्हाला दाखव ती फाईल. असं म्हणूनच आता नंदिनी तिच्या हाताला धरूनच तिला घेऊन जात असते. इकडे दुसऱ्या बाजूला त्या स्वप्नाबद्दल पार्थने काव्याला सांगितलेलं असतं. काव्या म्हणत असते, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्वप्न पडतात पार्थ, काय चाललंय हे सगळं काही, मला तर फार भीती वाटते. त्यावर इकडनं पार्थ म्हणत असतो, भीती तर मला सुद्धा वाटते काव्या, पण तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. मी सिद्धिविनायकाला खरं तर नवसच बोललोय की काव्याची परीक्षा आणि डिलिव्हरी सगळं काही छान पार पडू दे, मी अनवणी पायी चालत येईल असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, पार्थ हे सगळं काही करण्याची काय गरज होती तुम्हाला. पार्थ म्हणत असतो, का मी करू शकत नाही का हे सगळं काही, हे करणं गरजेचं होतं काव्या, आपल्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सगळं काही ठीक होणार आहे, फक्त असाच विचार करा आता, असंही ते पार्थ काव्याला समजावत असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग मात्र जबरदस्त होणार आहे, कारण की तो प्रोमो आता इथे दाखवण्यात आलेला आहे. जी काही नंदिनी असते तिचं सत्य सगळं काही या वसूने समोर आणलेलं असतं. वसू सगळ्यांना म्हणत असते ही नंदिनी खोटी प्रेग्नेन्सी घेऊन वावरते. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडनं काव्या चिडलेली असते. काव्या म्हणत असते, वसू आत्या तोंड सांभाळून बोला, माझी नंदिनी ताई असं खोटं कधीही बोलणार नाही. असं म्हटल्याबरोबर ही वसू तिच्या पोटावर जोरात मारते आणि म्हणत असते ही खोटं पोट लावून फिरते. आता हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. माननी आता रागातच येते आणि ह्या दोघी समोर येऊन उभा राहते आणि जोरात एकीच्या कानाखाली ओढत असते. आता नेमकं ती कानाखाली कुणाच्या ओढली, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. मला तर वाटतंय वसू आत्याच्या ओढली असेल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.